काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सातत्यानं देवेंद्रजी फडणवीस, नरेंद्रजी मोदी यांच्यावर टीका करतायत, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीला काँग्रेसची पळताभोई थोडी झाली. काँग्रेसचे अनेक नगरसेवक फुटलेत. काँग्रेसला साथ देण्यासाठी त्यांचे नगरसेवक तयार नाहीत, जिल्हा परिषदेचे सदस्य तयार नाहीत. हर्षवर्धन सपकाळजी, एकदा आरशामध्ये आपलं तोंड बघा. कशा पद्धतीनं तुमच्याच नगरसेवकांनी, तुमच्याच जिल्हा परिषद सदस्यांनी तुमच्या तोंडाला मत न देता काळं फासलंय. एकदा तुमच्या तोंडाला फासलेलं काळं आरशात उभं राहून बघा. ज्या पद्धतीनं देवाभाऊंवर टीका करतायत, नरेंद्र मोदींवर टीका करताय, परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या तोंडाला काळं फासलं होतं, आता तुमचे नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार, जिल्हा परिषद सदस्य यांनी देखील विधान परिषदेच्या निवडणुकीत तुमच्या तोंडाला काळं फासलंय. जरा ते काळं तोंड आरशामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी बघावं. 2029 पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे, पण या पाण्यामध्ये जनाब संजय राऊत हे काँग्रेसच्या गटामध्ये वाहून जाणार हे नक्की. कारण तुम्ही 2029ला कुठे असाल हे सांगणार आहात का? तुम्ही 2029ला राहुल गांधींच्या मांडीवर जाऊन बसलेले असाल आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असेल. जे पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे त्यामध्ये संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाऊन प्रवेश करणार आहेत. कारण तुम्ही उद्धवजींना धोका देणार आहेत, उभाटा गटाला धोका देणार आहेत आणि फक्त खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधलाय. 2029ला संजय राऊत तुम्ही देखील काँग्रेस पक्षात असाल. खासदारांना हिशोब मागण्यापेक्षा 2.5 वर्षामध्ये 90,000 कोटी रुपये कमवले, त्याचा हिशोब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे देणार आहेत का? कोविडच्या काळामध्ये करोडो रुपयाची कंत्राटं लाटली, त्याचा हिशोब देणार आहेत का? महाराष्ट्राच्या हिताचं कुठलं काम केलं याचा हिशोब संजय राऊत देणार आहेत का? मग एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी यांना हिशोब मागा. आधी आपण केलेल्या काळ्या कर्तृत्वाचा हिशोब द्या. तुमचे काळे कारनामे बघून, तुमचं काळं कर्तृत्व बघून महाराष्ट्रानं तुम्हाला घरी बसवलं आणि तुम्ही धमक्या वगैरे देण्याची भाषा करू नका. महाराष्ट्र तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. तुमच्या आव्हानानंतर काळं कुत्र देखील फिरकत नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. जनाब संजय राऊत यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलंय. आज त्यांनी पुन्हा एकदा शिवीगाळ घेतली, परंतु संजय राऊत लक्षात ठेवा, हे कायद्याचं राज्य आहे. तुमच्या धमक्यांना इथं भीक घातली जाणार नाही. मिस्टर राऊत, देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत आणि अमितभाई शहा यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आपल्या पक्षाची काय वाताहत झाली त्याचा विचार करा. तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद केले त्याचा विचार करा. आपल्याच खासदारांना, निवडून आलेल्या लोकांना कशी शिवीगाळ करतो त्याचा विचार करा आणि मग इतरांना धमक्या द्या. तुमच्या धमक्यांना महाराष्ट्र घाबरत नाही. तुम्ही जेवढी शिवीगाळ कराल, जनता तुम्हाला मतरूपी शिव्या देऊन पुन्हा एकदा घरी बसवतील. जनतेनं तुम्हाला याआधी देखील नाकारले, उद्या देखील नाकारतील. तुमच्या शिवीगाळीला वैतागून तुमचे लोक सोडून जातात. येणाऱ्या काळात याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. पैसा फेको तमाशा देखो ही संजय राऊत तुमची सवय आहे. मुळामध्ये खासदार निधीचं काय झालं हा प्रश्न तुम्हाला देखील आहे. तुम्ही 25 वर्षापासून राज्यसभेचे खासदार आहात. तुमच्या खासदार निधीतून महाराष्ट्राच्या हिताचं एक काम केलं का? एक शाळा बांधली का? एक रस्ता केला का? याचा हिशोब आधी द्या आणि मग इतरांना निधीबद्दल प्रश्न विचारा. तुमच्या कारभारामध्ये, तुमच्या खासदारकीच्या काळामध्ये एकही जनतेच्या हिताचं काम तुमच्या खासदारकी निधीतून झालेलं नाही. मुळामध्ये एकनाथजी शिंदे यांच्यासोबत असलेले खासदार ते विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एनडीएच्या सोबत आलेत. तुम्ही मात्र कुणावर विश्वास ठेवलाय? तुम्ही हिंदुत्ववादाशी प्रतारणा केली, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. हे ध्यानात ठेवा आणि तुमच्या निधीचा हिशोब आधी द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.